विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करिअर क्लासेस या चॅनलमध्ये। हे चॅनल पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि खास आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात प्रश्न पहिला। महाराष्ट्रामधील वाघासाठी राखीव असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मेळघाट। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न दुसरा। दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा आहे प्रामुख्याने आढळते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा। रेगूर मृदा ही दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळते। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न तिसरा। सगळे भूगोलचे प्रश्न आहेत, लक्षपूर्वक पहा। चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न चौथा। गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 यमुना। प्रश्न पाचवा। उटी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू। उटी हे थंड हवेचे ठिकाण तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। थंड हवेची ठिकाणे, जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प, अभयारण्य हे वारंवार परीक्षेला विचारले जातात, हमखास परीक्षेमध्ये पडतात, तर तुम्ही ते पाठच करून ठेवा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे, याचे मार्क तुम्ही जाऊ देऊ नका। धरण, ज्योतिर्लिंग, बंदर, अणुभट्ट्या हे असे छोटे छोटे याच्यावर प्रश्न पडतात, आपलं दुर्लक्ष असते। पाठ करून ठेवा, याचे प्रश्न चुकू देऊ नका। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 6वा। असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर। असलमेंढा हे धरण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 7वा। सोमनाथ ज्योतिर्लिंगचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात। गुजरात या राज्यामध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंगचे ठिकाण आहे। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 7वा। हल्दिया भारतातील महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 9वा। भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1957 मध्ये भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही उभारण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 10वा। पेंच हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर। पेंच हा जलविद्युत प्रकल्प आहे आणि पेंच हे अभयारण्य पण आहे नागपूरमध्ये, लक्षात राहू द्या, नोट डाऊन करून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 11वा। महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 12वा। भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणती आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशमध्ये भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पन्न होते। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 13वा। ध्वनीच्या तीव्रतेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डेसिमल। मित्रांनो, लक्षात राहू द्या, ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिमल हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन, BCG लस रोग प्रतिबंध लस कोणत्या रोगावर वापरतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग। क्षयरोग होऊ नये म्हणून BCG ही लस घेतली जाते। नेक्स्ट क्वेश्चन, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी काय आहे? कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 Ag ही चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 16वा। सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? हे बघा मित्रांनो, पुस्तक आणि लेखक यावर पण प्रश्न पडतो। मी आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे पुस्तक आणि त्यांची लेखके, तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहून घ्या, तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4
स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक लिहिले आहे? नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 17वा. खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर यांच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झाली. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 18वा. केडगाव येथील मुक्ती सदन यांच्या संस्थापिका खालीलपैकी कोण होत्या? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पंडिता रमाबाई ह्या केडगाव येथील मुक्ती सदन यांच्या संस्थापिका होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 19वा. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 20वा. माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, LK अडवाणी हे माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 21वा. लब्जा कादंबरीची लेखिका खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तस्लिमा नसरीन यांनी लब्जा कादंबरी ही लिहिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दक्षिण आफ्रिकामध्ये लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 23वा. जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी केव्हा असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 17 मेला जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 24वा. जागतिक आरोग्य संघटना यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 25वा. श्रीमान योगी हे मराठीतले साहित्य खालीलपैकी कोणाचं आहे? श्रीमान योगी हे मराठीतले साहित्य खालीलपैकी कोणाचं आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रणजित देसाई. हा प्रश्न या पुस्तकाचे लेखक वारंवार परीक्षेला विचारलं जातं, हे नोट डाऊन करून घ्या. श्रीमान योगी हे पुस्तक हे साहित्य कोणाचं आहे म्हणून वारंवार विचारलं जातं, तर नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, अस्पृश्यता निर्मूलन यासाठी 1944मध्ये महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, समता मंच याची स्थापना महर्षी कर्वे यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी 1944मध्ये केली. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 27वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1927मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. नेक्स्ट क्वेश्चन, बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेत कोणत्या लाईटचा वापर करतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या सहाय्याने बनावट नोटा शोधता येतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न नेक्स्ट, आधुनिक जैवतंत्रज्ञान हे कोणत्या पातळीवर कार्य करते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रेणू. नेक्स्ट क्वेश्चन, वजन व मापे यांचे जागतिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पॅरिस या ठिकाणी वजन व मापे यांचे जागतिक कार्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिओ दी जनीरो या शहरांमध्ये वसुंधरा शिखर परिषद कधी भरली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जून 1992मध्ये रिओ दी जनीरो या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद भरली होती. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती वर्ष असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 65 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 2. मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 10 डिसेंबर. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणारा भारतीय नागरिकाने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 25 वर्ष पूर्ण केलेली असावीत. नेक्स्ट क्वेश्चन,
लोकसभेचे मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पद्धती आहेत. भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीच्या एकूण 3 पद्धती आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 6वा, मायावती या खालीलपैकी कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बहुजन समाज पक्ष या पक्षाच्या नेत्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 7वा, भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1978 साली. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 8वा, लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना कोणत्या देशाची आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 9वा, खालीलपैकी नगदी पीक कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तंबाखू. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 10वा, धोम सातारा जिल्ह्यातील हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात गहू लागवडीसाठी प्रमुख हवामान घटक खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तापमान. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 12वा, गंगा यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद या ठिकाणी होतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 13वा, हरित क्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झाला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अन्नधान्य. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 14वा, भारतातील हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 घडीचा पर्वत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 15वा, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 22 जून. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 16वा, सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान खालीलपैकी कोणत्या राज्यात असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 17वा, भारतातील वाळवंट खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 थरचे वाळवंट म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 18वा, भीमा, कोयना, तुंगभद्रा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 19वा, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 20वा, जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शरावती नदीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 21वा, थेरियम या खनिजाचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 22वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कॅनडा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 23वा, कॅन्सर रोगावर रोगनिदान व उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी समस्थानिक वापरतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोबाल्ट 60 हे किरणोत्सारी समस्थानिक वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 24वा, ड्रॅपसोन हे प्रभावी औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कुष्ठरोग. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 25वा, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 26वा, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली?
तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1873मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 27वा. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका कोणाची होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गोपाळ गणेश आगरकर यांची होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 28वा. महर्षी कर्वे यांनी तेथील विधवेशी पुनर्विवाह केला होता. तर उत्तर आहे कोठे केला होता? विधवेशी पुनर्विवाह कुठे केला होता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शारदा सदन येथे महर्षी कर्वे यांनी विधवेशी पुनर्विवाह केला. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 29वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन केले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महाड. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 30वा. इशारा व सत्सार ही ग्रंथ खालीलपैकी कोणाची आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले यांची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 31वा. ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बराक ओबामा यांनी लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 32वा. जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी केव्हा असतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन असतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 33वा. अग्नि-3 या क्षेपणास्त्राचा पल्ला खालीलपैकी किती किलोमीटरचा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 3500 किलोमीटरचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 34वा. जमिनीवर मारा करणारे खालीलपैकी क्षेपणास्त्र कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पृथ्वी. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 35वा. LTTE ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, श्रीलंका. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 36वा. नायगाव हे मोरांसाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बीड जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 37वा. सावित्री, वशिष्ठी, जगबुडी या कोकणातील नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रत्नागिरी. नेक्स्ट क्वेश्चन, फिरोजशाह कोटला क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दिल्ली या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 39वा. युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, न्यूयॉर्क. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 40वा. उपरा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लक्ष्मण माने हे उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 41वा. माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 37 डिग्री सेल्सिअस असते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 42वा. मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅमच्या दरम्यान असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1300 ते 1400 ग्रॅमच्या दरम्यान असते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 43वा. ECG खालीलपैकी कोणत्या वयाच्या निदानासाठी वापरतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हृदयाच्या निदानासाठी वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 44वा. आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कशावर आधारित आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मूलद्रव्यांचे अनुअंकन यावर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 45वा. प्लास्टिक, कृत्रिम धागे, पॉलिथिनच्या पिशव्या यांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय वापरतात? तर उत्तर आहे गायमजिने हे प्लास्टिक, कृत्रिम धागे, पॉलिथिनच्या पिशव्या यांच्या निर्मितीसाठी वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, Au. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 47वा. खालीलपैकी कोणता ग्रह नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चंद्र. नेक्स्ट क्वेश्चन,
20 कलमी या आर्थिक कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या वर्षी केली होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1975 साली केली होती. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 49वा. तलाठ्यांच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सजा असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रशासकीय सुधारण्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये लखीना पॅटर्नचा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 51वा. ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सरपंच. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर त्याला पाहूयात. प्रश्न पहिला. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हेम. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द हेम असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन. 4 बाजूंनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच बेट. 4 बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूप्रदेशाला बेट असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. हळूहळू होत जाणारे बदल म्हणजे काय? तर हळूहळू होत जाणाऱ्या बदलांना काय म्हणतात? क्रांती म्हणतात, सुधारणा म्हणतात, प्रतिक्रांती म्हणतात का उत्क्रांती म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्क्रांती असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडायचा आहे. अंग धरणे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लठ्ठ होणे. अंग धरणे म्हणजे लठ्ठ होणे. नेक्स्ट क्वेश्चन. अडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कानडी. नेक्स्ट क्वेश्चन. दासबोध हा खालीलपैकी कोणी लिहिला आहे? ग्रंथ. दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संत रामदास. नेक्स्ट क्वेश्चन. शब्दाच्या जातीचा पर्याय निवडा. खाली दिलेल्या शब्दाच्या जातीचा पर्याय निवडा. त्याला हा शब्द कोणत्या शब्दाच्या जातीत येतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सर्वनाम या शब्दाच्या जातीमध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन. मी कादंबरी वाचत होतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण भूतकाळ. वाचत होतो म्हणलं की भूतकाळ आणि वाचत होतो म्हणजे ती क्रिया चालू असतानाच बंद केली म्हणजे क्रिया पूर्ण झाली नाही म्हणजे अपूर्ण भूतकाळ. नेक्स्ट क्वेश्चन. विद्यार्थी हे खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वरसंधी. नेक्स्ट क्वेश्चन. गायीने गवत खाल्ले या अधोरेखित शब्दाची विभक्तीचा प्रकार सांगायचा आहे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तृतीया. गायीने या शब्दाची विभक्तीचा प्रकार सांगायचा होता तर तृतीयामध्ये नेशी येते म्हणून गायी याला ने हे प्रत्यय लागलेला आहे म्हणून तृतीया ही विभक्ती येते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 11वा. प्रतिवर्ष हे खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास. नेक्स्ट क्वेश्चन. कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा. नेक्स्ट क्वेश्चन. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. थंड हवेची ठिकाणे, गरम पाण्याची झरे, अभयारण्य, जलविद्युत केंद्रे हे पाठच करून ठेवा. पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि यावर एक प्रश्न विचारला जातो. हे मार्क तुमच्या हातातून जाता कामा नये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी या सर्वांवर व्हिडिओ टाकलेले आहेत. व्हिडिओ बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. काटेपूर्णा व नळगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पूर्णा. नेक्स्ट क्वेश्चन. सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी. नेक्स्ट क्वेश्चन. कोकणामधील अगदी उत्तरेकडे असणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? तर
उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दमनगंगा. नेक्स्ट क्वेश्चन, मिडनाईट चिल्ड्रन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी. नेक्स्ट क्वेश्चन, एशियन या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जाकार्ता या ठिकाणी एशियन या संघटनेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. राजस्थान हे पहिले राज्य आहे की त्याने पंचायत राज स्वीकारली होती. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रामधील लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वसंतराव नाईक समिती. या समितीने लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन, बक्सरची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1664 मध्ये बक्सरची लढाई झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन, बेगम हजरत महल यांनी 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कुठले नेतृत्व केले होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लखनौ. नेक्स्ट क्वेश्चन, राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल. नेक्स्ट क्वेश्चन, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोठे झाला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर. नद्यांवर एक क्वेश्चन पडला जातो, उगम, संगम आणि कुठून कुठपर्यंत वाहतात, कोणत्या दिशेला वाहतात, हे पण करून घ्या नद्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन, धर्मशाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन, कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. नेक्स्ट क्वेश्चन, तुतीकोरीन हे भारतामधील पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. नेक्स्ट क्वेश्चन, तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली. नेक्स्ट, खालीलपैकी मुक्त बंदर म्हणून कोणत्या बंदरास ओळखले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कांडला. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे ऊस लागवड असलेले सर्वाधिक क्षेत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अगरतळा हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मेघालय या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. नेक्स्ट क्वेश्चन, अज्ञातवासी हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिनकर गंगाधर केळकर या कवीचे टोपणनाव हे अज्ञातवासी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन होते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 39वा, मतदान करण्याची वयाची पात्रता 21 वरून 18 वर्षापर्यंत कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 61वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट क्वेश्चन,
मूलभूत कर्तव्य यांचा राज्यघटनेमध्ये कोणत्या यादीत समावेश झाला? कोणत्या वर्षी राज्यघटनेच्या यादीत समावेश झाला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1976 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, Fe. लोखंडला फेरस असे म्हटले जाते, तर त्याची संज्ञा Fe असे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लिथियम. नेक्स्ट क्वेश्चन, प्रभाकर हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भाऊ महाजन याने प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले. नेक्स्ट क्वेश्चन, माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गोदावरी पेरुकर यांचं माणूस जेव्हा जागा होतो हे पुस्तक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तकपुत्राचे नाव काय होते? तर उत्तर आहे यशवंत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तकपुत्राचे नाव यशवंत असे होते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मलेरिया. नेक्स्ट क्वेश्चन, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 73वी घटना दुरुस्तीने मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राज्यपाल. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे राष्ट्रपती यांच्या संबंधित कलम कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कलम 52 हे महाराष्ट्राच्या राष्ट्रपती संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे पुस्तक लिहिले. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मादाम भिकाजी कामा यांचा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो.